निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा ताई, मी सुनीता टिकोळे. हो बोला ना ताई. हा, तुम्ही फोन करा म्हटला ना. हा, तुम्हाला हे अनुभव शेअर करायचा ना. हा, ते मी सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे. नाही, पण आपण ते कसं ताई, फोनवर जो सांगतो ना त्याचेच जास्त शेअर होतात ना आपल्याकडे. होय का? हा, तुम्ही सांगू शकता. आता वेळ असेल तर सांगा, नाही तर मग संध्याकाळी सांगा. नाही, आत्ताच सांगते, कारण मी आता सध्या हॉस्पिटलमध्ये आता निवांत आहे. आता पेशंट झाले. झाले का? हा, अच्छा अच्छा. हा हा झाले. हा. 5 पर्यंत निवांतच आहे मी. बरं 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 बरं. हा सांगा ताई, काय अनुभव आला म्हणजे. हा, अनुभव म्हणजे हेच की आता मी आता 2 वर्ष झालं बघा स्वामी सेवेत आहे. 2 वर्ष झाले काय? हा, 2 वर्ष. अरे वा. जास्त नाही, 2 वर्षच झाले. हा. मला अनुभव म्हणजे काय, स्वामी मला एसटी माझी जरी मला सापडली नाही वेळ येते यायला, हा हा. तर कोणी पण मला आणतं बरं का, कोणी आणतं. अरे वा. हो, हा कोणी रोजचा पण आणतं. अनुभव. हो, रोजचा अनुभव आहे. कोणी पण हा. आणतं. हा. परत चपातीवर सारखे स्वामी येतात. हो सारखं हो स्वामींचं बघितलं ना, तुम्हाला हो पाठवलंय हो बघा. हो. सारखं स्वामींचे रूप सगळं ते चपातीवर येतंय सारखं. हो. फक्त फक्त माझा अजून नैवेद्य नाही खाल्लाय, म्हणजे मीच घाई गडबडीत असते. त्यांना नैवेद्य ठेवते की पळते मी, असं हो, होतंय. आता नोकरीवाल्यांचं तसंच आहे ना ताई. हो, ठेवते. नैवेद्य मात्र न चुकता दाखवते. अरे वा. 3 अध्याय वाचते, 3 अध्याय एकच माळ जप करते. आणि घोर कष्टोद्धारण स्तोत्र प्रदीप दादांनी, म्हणजे मी प्रदीप दादांच्या व्हॉट्सअपवर मेसेज केला होता मी ताई, हा 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 हा. की मला तुमची माझी भेट दादा कधी होईल म्हणून. आई तर गं. कसं काय मेसेज बघितला त्यांनी कोणास ठाऊक. बघ. आणि ताई घाबरू नका, स्वामी आहेत पाठीशी म्हटल्याने 51 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणा हा म्हटले. तर मला वेळ नसतो म्हणायला, मी आपली ह्याला लावते युट्यूबला. हा हा, बरोबर आहे. हा, युट्यूबला लावते, 51 वेळा ऐकते. परत मी ते तारक मंत्र ऐकते. हम्म. काम करत करत तेवढं ऐकते वा. आणि पुस्तक वाचते. हो खूपच छान ताई. मला, हो. आणि चांगलं आहे, आता भरपूर चांगलं आहे. हो ना. तो कष्टाने राहणार अशीच स्वामींची कृपा राहील बघा ताई तुमच्यावर. हो ताई, आता मला भरपूर चांगलं आहे. काही मला हम्म. टेन्शन नाही. फक्त मला ना भूतकाळ आठवतो, तो आठवू नये एवढं मी म्हणते. तो सारखा भूतकाळ आता हे घरात बसल्यापासून आठवतोय. बरोबर. हा माणूस नुसता हमाली केलाय बघा याने. आई गं. सकाळी 8ला जायचं दुकानात, हा. ते संध्याकाळी बघा 9ला घरी यायचं. बापरे, आणि 13 तास ड्युटी. हो, आणि इतकं म्हणजे नुसतं गोण्या उचलायला येतंय बघा त्यांना. 4थी शिकलेला आहे माणूस. हा हा हा. आणि सासऱ्याने जबर हे केले, फसवलं. तुमची मुलगी शिकली, तेवढाच आमचा मुलगा शिकलाय, गोदीमध्ये कामाला आहेत. हा. आता गोदीमध्ये किती पगार असतो ताई? हो. किती पगार असतो? मग मग कसं काय? वडिलांना, अहो सगळं म्हणजे ते चुनाभट्टीला खटाव मिल मध्ये होते हो सासरे. अच्छा. आणि खटाव मिला बंद झाल्या. हो, बरोबर. हा, मग आमचं सासर माहेर तो सासर तुम्हाला माहित नसेल, हो दहिवडीला मोठी पार्टी आमची सासरची. भास्कर हो. ऍडव्होकेट गुंडगे. बापरे. हा गुंडगे माहेर आहे माझं. हा. भाऊ वकील आहे, पुढारी आहे अरे दहिवडी. वा. चुलत भाऊ माझा. हा 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 हा. हा, चुलत भाऊ ते. हा हा, आणि माझा सक्का चुलत भाऊ सुरेश हा हा सुरेश गुंडगे, हा. त्याच्या आईने हे बघितलं स्थळ बघा. हो का? हा हा. हा, त्याच्या आईने, म्हणजे सख्या चुलतीने बघा. हो. आई आमची देखणी हा होती. हा 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 हा. वडील जरा सावळे होते, पण आई हा. लय जळत होती आमच्या. पण हे हो. वडिलांना माहित नव्हतं आमच्या. हा जळते हे माहित नव्हतं वडिलांना. वडिलांनी सहज आपलं तिला सांगितलं स्थळ बघ म्हणून. हा हा हा, असं झालेलं ते. हा. आणि तिने आपलं हे आणि कसं झालं माहितीये का, ऍक्च्युली घर बांधायचं चाललं होतं दहिवडीला.
ते हा पहिलं छोटं होतं, घर शेक करायचं, 2च रूम होत्या, हा हा हा. छोट्या छोट्या. घर शेक करायचं होतं, कौलारू हो होतं, काय हो ते काय म्हणतात ना, शेणाने सारवायचं वगैरे हो खाली, हो 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 हो. नव्हती वगैरे. आणि त्यात ती चुलती म्हणजे चुलता कधी आम्ही बघितलाच नाही. हं. बालपणी आम्ही तो कधी वारला तेही माहित नाही, कसा दिसत होता तेही माहित नाही. वडील बापरे. आमचे सांगायचे मला शोभत नव्हता, एवढा सुंदर होता भाऊ माझा. हो. हा. आणि चुलती आमची काळी. अय्या. हा. आणि हं. तिने खानावळ्या घालून, एकच मुलगा तिला, हा खानावळ्या घालून हे केलं, मोठं केलं. प्रोफेसर, कॉलेजवर प्रोफेसर केलं. वा. म्हणजे शिक्षक होते ना, सगळे हो. शिक्षक लोकांची ती खानावळ होती. बरोबर बरोबर. मग त्या शिक्षक लोकांनी त्याला शिकवलं, भावाला आमच्या. हो. बघा. हा. हो, शिकवलं. किती कमाल. प्रोफेसर झाला. परत मग आता रिटायर होऊन आता स्वतःच किराणा होलसेल दुकान घातलंय अरे दहीवडीत. वा. हा, किती आता छान. मोठा शेठ झालाय हो तो, मोठा अरे श्रीमंत वा झाला. वा वा. अरे हे बघा, दिवस कुणाचे बसून राहत नाही ताई. राहत नाही. हा पण ते एक माझ्या डोक्यात फिट्ट बसले, चुलती आमची. हा असं हा झालं. कारण मोठ्या बहिणीचे मिस्टर पोलीस, मुलं पोलीस. माझ्या हा. मोठ्या बहिणीचे भाऊ पोलीस दोन्ही. परत मग. हा हा छोट्या हा. बहिणीचे एअरपोर्ट मध्ये मिस्टर आहेत. बापरे बापरे. हा हा. हा. आणि मस्तच आहे तिच्या सगळी फॅमिली. सगळी फॅमिली क्वालिफाईड आहे. आणि तिच्या मुली तर इंजिनियर आहेत. हा. जावई तिचा फ्रान्स मध्ये जॉबला आहे. बापरे, म्हणजे कुठे ते पुण्यात? ती अंबरनाथला असते बहीण आमची. अच्छा अच्छा. हा 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 हा. अंबरनाथला ते हे असते. तिचे मिस्टर एअरपोर्ट मध्ये आहेत. अरे वा. आणि तिच्या 2 मुलीच आहेत तिला, पण दोन्ही मुली इंजिनियर झाल्या. काय आणि पाहिजे ताई हा याच्यापेक्षा. आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं बघा. अरे. आणि आणि ती तिचा नवरा तो आहे, तो फ्रान्स मध्ये जॉबला आहे. सध्या ती कशामध्ये? फ्रान्सला जॉबला आहे. हा, फ्रान्स फ्रान्सला. अरे बापरे. फ्रान्स फ्रान्सला देशात. जॉब हो. फ्रान्स देशात जॉबला बापरे आहे. बापरे. हा. आणि तिची कमाल आहे. धाकटी छोटी मुलगी ना, तिची हा. कुमारिका आहे, MS शिकायला अमेरिकेला गेली आहे. MS साठी. बापरे. MS हो. शिकायला अमेरिकेला गेली आहे. वा. बघा, तुमचं ते कसं कष्टात गेले आयुष्य. माझं आयुष्य सगळं कष्टात हा. गेलं बा. येईल, पण तुम्हाला सुखाचे दिवस येतील ताई. आपण कोणाचं पाप केलेलं नाही, आपण कोणाचं हा. वाईट केलेलं नाही. आपलं कसं करणार देव, वाईट करेल हो. कसं? खरंय. मग खूप छान ताई, मी शेअर करते. हा. आणि आता चुलती बसली आता बेडवरच, खाणं पिणं हागणं मुतणं सगळं बेडवर. मग तुम्ही करता? हा. करता नाही कोण त्यांचं? नाही, मी विट्यात स्थायिक झाले. मी लगेच दहिवडीच सोडली. ओ. अच्छा अच्छा. हा मी दहिवडी सोडून विट्यात मी हे स्थायिक झाले. हा सध्या हा हा. स्वतःचं घर बांधलं. ओ. अरे वा. आणि 2 मुली माझ्या इथेच दिल्या आहेत. मोठे जावई MSEBीत आहेत. हा. मधले जावई स्वतःचा फॅब्रिकेशनचा धंदा आहे. हो ना, किती कमाल. हा. खूप छान. हो, त्यांच्या हाताखाली 4 माणसं आहेत कामाला. बापरे. मोठ्या जावयांनी बेकरी घातली आणि ते विट्यात. ओ. हो कमाल आहे, कमाल आहे ताई. हो. मी तुम्हाला शेअर माझ्या करते. हा. आणि 3 मुली आहेत मला. आणि तिसरी मुलगी पुण्यात आहे, इंजिनियर जावई आहे. बापरे. वा. ती काम छोटी करून मुलगी. हा, छोटी मोठी. मुलगी पण इंजिनियर झाली. हा. हो हो. मग तुमचं वय नाही नाही किती आहे ताई? नाही, मुलगी नाही इंजिनियर झाली, जावई इंजिनियर आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. जावई इंजिनियर आहे आणि ती काम करून BCom शिकली. ओके. हा हा हा. माझ्या घरात काम करून BCom शिकली. ती पण जॉब करते पुण्यात. ओ. आणि नातीला ठेवलंय ते सावळजला. अच्छा. हा हा. सावळज आहे सासर. हो सासू सासरे जीवापेक्षा जास्त जपतात तिला. हो ना. हो, चांगली जपतात. मी शेअर म्हणजे करते ताई. हो हो. हा, श्री चालतं. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.